हॅलो गाईज आता पावसाचा टाईम आहे. सो मला ही मिरची इतकी आवडते ना, प्रचंड आवडतात आमच्या घरात ही खायला. सो ही लांब मिरच्या असतात. तुम्ही भावनगरी मिरच्यासुद्धा घेऊ शकता, छोटी साईजची. सो ते मिरच्या मी घेतले. ह्याच्यामध्ये आता मी बेसन काढवत आहे, म्हणजे मिक्स करत आहे. बेसनमध्ये थोडासा मी ओवा, हळद पावडर, मीठ आणि खायचा सोडा ॲड केला आहे. आणि छानपैकी आपल्याला पाणी ॲड करून मिक्सिंग करून घ्यायचं आहे हा घोल. पण हे थोडासा एकदम थिक पाहिजे, एकदम असा पाणीसारखा करू नका तुम्ही. ओके, आता हे पहा, हे छानपैकी मिक्सिंग करून घेत आहे. आणि ह्याची भाजी जी आहे ती पावभाजीची भाजीच आहे, पण ती पावभाजीची भाजी सुकी ठेवायची, म्हणजे ओलसर नाही ठेवायची. ओके, आणि हे जे आता मिरच्या मी घेतले ते सेंटरमधून मी कट करत आहे. आपल्याला चीर मारायची एक. आणि ही पहा, ही भाजी पण रेडी. आणि भाजी आता मी त्याच्यामध्ये भरत आहे. सो प्रत्येक मिरच्यामध्ये ही भाजी आपल्याला भरून घ्यायची आणि छानपैकी भरा, एकदम व्यवस्थित पूर्ण असं स्टफिंग फुल पाहिजे, एकदम असं. थोडा थोडा कंजूससारखा करू नका तुम्ही. सो हे आता माझ्याकडे 7 ते 8 मिरच्या आहेत. सो ते सर्व मी भरून घेत आहे. आता हे सर्व भरून झाले आहेत आता माझं. आणि आता कढईमध्ये मी तेल ठेवलं आहे तापत. आता हे जे बेसन जे मी घेतला होता हे पहा, त्याच्यामध्ये गरम गरम तेल ॲड करत आहे. सो त्याच्याने कसं ना आपल्याला एक मौन भेटते आणि एकदम खुसखुशीत, आपल्याला एकदम क्रिस्पीसारखी आपली भाजी तयार होतात. नेहमी बेसनमध्ये थोडासा तेल ॲड करत राहा तुम्ही, गरम तेल. आणि आता बघा, मी फ्राय करायला घेतलं आहे. डिप करून फ्राय करायचं आहे. आणि जेव्हा फ्राय करताना सुरुवातीला गॅस थोडा फास्टच ठेवा, त्याच्यानंतर थोडा स्लो ठेवा, कारण की आपली मिरचीसुद्धा आतून शिजली पाहिजे. सो ती थोडा स्लो आपण गॅस ठेवला ना, तर मिरची पण छानपैकी शिजते, एकदम सॉफ्ट होते आपली. हे पहा, आता रेडी झाली मिरची. आता हे काढून घेते मी. ह्याच्याबरोबर मी पुदिन्याची तिखट चटणी दिली आहे. आणि आपले जे तिखट घाटी मसाल्यासारखा चटणी असते ती पण मी घेतली त्याच्यासोबत खायला. आता हे माझ्या मिस्टरांना गरम गरम देत आहे मी खायला. आता त्यांना पावसुद्धा पाहिजे होता, तर पाव नव्हता घरात, तर मी 4 ब्रेड पण दिले त्यांना त्याच्यासोबत खायला. सो एकदम पोटभरीचं असतो आणि खायला पण एकदम छान लागते. पण हे गरम गरम खायलाच आवडतात गाईस. आणि जेव्हा हे तुम्ही खायला बसणार, तुम्ही प्लीज थोडा थंड करूनच खावा, कारण आतमध्ये इतकी वाफ असते गरम गरम. तोंड आपला भाजला जातो ह्याच्याने. माझ्या मिस्टरांची पण तोंड थोडा भाजला खाताना, तो ओरडायला लागला. काय म्हणून सांगते, थोडासा थंड झाल्यानंतरच तुम्ही खावा. ओके, आणि अशी ही मिरचीची भजी रेडी होते खायला. आणि खूप छान. मी आक्सा बीचला गेलेली तेव्हा मी ही भजी खाल्लेली तिथे. मी फर्स्ट टाईम अशी भजी बघितलेली. पण त्या लोकांनी आतली जी भाजी होती ती येल्लो बटाट्याची भाजी असते ना आपली, सेम तशीच भाजी केलेली. पण ह्याच्यामध्ये मी आता पावभाजीसारखी भाजी केली आहे. आणि मला कसा थोडा चटपटा टेस्ट आवडतात. सो मी काय केलं, आता मिरची जी माझी भजी तयार झाली आहे, मी सेंटरमध्ये कट मारून त्याच्यावर गोड चटणी, तिखट चटणी ॲड केली आहे. आणि ह्याच्यावर मला आता शेव पण ॲड करायची आहे, कारण शेव ॲड केल्याने एकदम चाटसारखा फ्लेवर आणि तो काला मीठ सर्व ॲड करून मी आता एक खायला बसणार आहे. मला अशी आवडते. मी पाव वगैरे नाही घेत, पण मी खाते. मला जाम आवडतं गाईज. आणि प्लीज तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला गाईज. ओके, आणि खूप दिवसांनी मी मोठा व्हिडिओ आता टाकत आहे. थँक्यू गाईज. गॉड ब्लेस यू ऑल. बाय.